गुड इव्हिनिंग. आवाज येतो का? चला, आजची जी आपली तासिका आहे ती मराठीची तासिका आहे. 2 दिवस आपण गणित घेतलं, गुरुवार शुक्रवार, आणि आज मराठी. मग मराठीचा जो अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात थोडंसं सांगतो तुम्हाला. चला, आता स्क्रीनवर दाखवत नाही, परंतु जो अभ्यासक्रम 5वी स्कॉलरशिपला आहे तसाच अभ्यासक्रम तुम्हाला 4थी स्कॉलरशिपला आहे. फक्त काठिण्य पातळी थोडीशी कमी केलेली आहे. पहा, तर यामध्ये जे प्रथम भाषा मराठी याच्या संदर्भात आपल्याला 5 घटक दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे आकलन, दुसरा आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, तिसरा आहे कार्यात्मक व्याकरण, आणि चौथा घटक आहे भाषाविषयक सामान्य ज्ञान. बघा, थोडंसं लक्ष असू द्या, फक्त आपण थोडंसं एकदा वाचन घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं त्याच्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये काय शिकायचं आहे. तर पहिला जो घटक आहे आकलन, त्यामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न. दुसरा उपघटक आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न. तिसरा उपघटक आहे संवाद व त्यावर आधारित प्रश्न. त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद आणि जाहिरातीवर आधारित प्रश्न.
हे काय दिसत नाही, नाही नाही दिसत नाहीये, मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. दुसरा घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. आराध्य का आराध्या दिसत नाही बाळा, फक्त लक्ष द्या माझ्याकडे. त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, उगले, लेफ्ट होऊन जॉईन कर बाळा, म्हणजे डबल आवाज येणार नाही तुला. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार. बघा, म्हणजे दुसरा जो पाठ आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, याच्यामध्ये साधारणपणे 12 उपघटक दिलेले आहेत आणि हे 12 उपघटक म्हणजे संपूर्ण पाठांतराचा भाग आहे. बघा, पहिला घटक आकलन, त्यावरती आपल्याला उतारा दिलेला असतो, कविता दिलेली असते, संवाद दिलेला असतो आणि त्याच्यावर आधारित 3 प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे असतात. दुसरा जो घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, यामध्ये आपल्याला जे 12 घटक दिलेत, या 12 उपघटक दिलेत, त्या 12 उपघटकांचं आपल्याला पाठांतर करावं लागतं. मग पाठांतरामध्ये काय काय आहे, तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, ऐकून घ्या दिसणार नाहीये, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिल्लूदर्शक, घरदर्शक, ध्वनीदर्शक शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार. एवढा भाग आपल्याला पाठांतराचा दिलेला आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व असा. आता त्याच्यानंतर आहे कार्यात्मक व्याकरण. मग व्याकरणामध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, तर वर्णमाला शिकायची आहे, शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, शब्दांच्या जाती, त्यामध्ये 4 प्रकार शिकायचे आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. म्हणजे विकारी शब्द शिकायचे आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. त्याचबरोबर लिंग, वचन, काळ, विरामचिन्ह, वाक्याचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द, प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द, हे कार्यात्मक व्याकरण हे 4थीसाठी आपल्याला अभ्यासाला दिलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी भाषाविषयक ज्ञानामध्ये लेखक, कवी, ग्रंथ, टोपण नावे, खेळ, खेळाडू, दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी आणि किताब, हा आपला पूर्ण मराठीचा अभ्यासक्रम आहे, लक्षात घ्या. तर या अभ्यासक्रमाची सुरुवात आपल्याला ही पहिल्या पाठापासून करायची आहे. पहिला पाठ आहे आकलन आणि त्याच्यातला पहिला उपघटक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. अशा पद्धतीने लक्षात घ्या, उतारा व त्यावर आधारित प्रश्न. मग आता प्रत्यक्ष आपण त्याच्याकडे सुरुवात करू. लक्ष द्या सर्वांनी. उतारा दिलेला असतो, उत्तरे पण तिथेच असतात, तरी पण आपण चुकतो. लक्षात घ्या, उतारा दिलेला असतो, उत्तरे तिथेच असतात, तरी पण आपण चुकतो. त्याचं कारण काय, तर हे आपण आता उतारा शिकताना तुम्हाला सगळे जे नियम सांगणार आहे ते तुम्ही बारीकाईने थोडेसे लक्ष देऊन ऐकायचे. चला, आता एकदा सांगा बरं, आवाज सर्वांना येतो का माझा? आवाज येतो का सांगा. ओके,
आता बघा उतारा कसा दिलेला असतो आणि त्याच्यावर 3 प्रश्न आपल्याला दिलेले असतात बघा साधारणपणे असे. मग हे जे 3 प्रश्न आहेत कोणते 1, 2 आणि 3 हे 3 प्रश्न हे वर दिलेल्या उतार्यावर आधारित प्रश्न असतात. मग या उतार्याचं वाचन आपण व्यवस्थित केलं पाहिजे. तो उतारा समजपूर्वक वाचून त्याला समजून घेतलं पाहिजे आणि मग ते 3 प्रश्न सोडवले पाहिजे. लक्षात घ्या त्याच्यातले 2 प्रश्न हे तुम्हाला उतार्यावरच असतात आणि तिसरा प्रश्न किंवा 3 पैकी एक प्रश्न हा तुमचा शब्दसंपत्तीवर आधारित असतो. लक्षात घ्या शब्दसंपत्तीवर आधारित म्हणजे काय तर तुम्हाला विचारणार की उतार्यात आलेला समानार्थी शब्द सांगा, उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द सांगा, या उतार्यातील एखाद्या शब्दाचा अर्थ सांगा आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतात. मग हे उतारा वाचन करत असताना किंवा उतारा सोडवत असताना आपल्याला जो दुसरा पाठ आहे शब्दसंपत्ती त्याचा उपयोग या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळे शब्दसंपत्तीचा जो दुसरा पाठ आहे त्याच्यातले जेवढे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत ते आपल्याला संपूर्ण पाठ करावे लागतील. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर आमच्याकडे पुस्तकच नाही तर मग पाठांतर कशातून करायचं. पुस्तक नाही मग काय करायचं. पुस्तक जर नाही तर आपल्याला हे जे पुस्तक आहे हे 8 ते 10 दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे. काल पण सूचना दिली होती नवनीत प्रकाशनच्या व्यतिरिक्त पुस्तक घेण्याचा प्रयत्न करू नका. का तर आपण शिकवत असताना नवनीत प्रकाशनच्या पुस्तकातूनच शिकवतो. नवनीत प्रकाशनची भाषा नवनीत प्रकाशनची ॲक्युरसी ही चांगली आहे आणि त्याच्यामध्ये चुकाच नसतात. त्याच्यामुळे आपल्याला नवनीत प्रकाशनचं पुस्तक वापरायचं. पुस्तक येईपर्यंत आपण या ठिकाणी 5वीच्या आधारावर चालू केलेलं आहे. पुस्तक आलं का परत तो भाग आपण रिपीट करायचा प्रयत्न करू. चला तर मग आता उतारा दिलेला आहे आणि उतार्याचं वाचन करून आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. बघा मग आता मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही एक उतारा मी समजून सांगतो तो पूर्ण तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे. आता उतारा वाचन करताना लक्षात घ्या उतारा हा समजपूर्वक वाचायचा. समजपूर्वक वाचायचा म्हणजे काय तर फक्त वाचन नाही करायचं तर याच्यामधला जो गाभा आहे याच्यामध्ये जे आपल्याला विश्लेषण दिलेलं आहे ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. कधीपर्यंत लक्षात ठेवायचं हे तर हे खालचे 3 प्रश्न सोडवेपर्यंत 1, 2 आणि 3 प्रश्न सोडवेपर्यंत. मग याच्यामध्ये काय असतं माहितीये का काही जणांना एकदा वाचन केलं का लक्षात राहतं, काही जणांना 2दा वाचन करावं लागतं. परंतु कोणी कितीही जरी हुशार असला किंवा कोणाला जरी काही प्रॉब्लेम असला तरी सुद्धा वाचन हे 2 वेळेला करायचं. कोणत्याही उतार्याचं वाचन हे 2 वेळेला करायचं आणि 2 वेळेला समजपूर्वक वाचन करून मगच या प्रश्नांकडे जायचं. त्याच्या अगोदर प्रश्न सोडवायला घ्यायचे नाही कारण प्रश्न हे आपल्याला सहजासहजी वाटतात सोपे परंतु दिलेले जे 4 पर्याय असतात त्याच्यातले 2 पर्याय जवळपास सारखे असतात आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतं. जोपर्यंत या पूर्ण उतार्याचा तुम्हाला अर्थ समजणार नाही तोपर्यंत हे प्रश्न तुम्हाला अचूक सोडवता येणार नाही. मग सुरुवात कशी करायची बघा तर उतारा वाचताना समजपूर्वक वाचायचाच आहे परंतु आरोह अवरोहासह वाचायचा. म्हणजे काय करायचं वाचन हे बघा साधी राहणी व उदात्त विचारसरणी महात्मा गांधीजी यांनी प्रत्यक्ष अंगीकारली होती. काय केलं आपण पूर्ण वाक्य एका दमामध्ये वाचलं आणि एका दमामध्ये वाक्य वाचल्यामुळे त्याचं आपल्याला काय होतं त्याच्यातून आपल्याला काहीतरी आकलन होतं बोध होतो. अशा पद्धतीने आपल्याला तो उतारा वाचायचा आहे. साधी राहणी व उदात्त विचारसरणी महात्मा गांधीजी यांनी प्रत्यक्ष अंगीकारली होती.
देशातल्या सर्वसामान्य लोकांना अंगभर कपडे नाहीत, हे पाहून गांधीजींनी जन्मभर साधा पंचा वापरायचे ठरवले. ऊन, थंडी, वारा यांची कोणतीही पर्वा न करता जीवनभर हे व्रत पाळले. दररोज होणारी प्रार्थना ही ठरलेल्या वेळीच होत असे. प्रार्थनेमध्ये त्यांचे आवडते भजन म्हणजे वैष्णव जन तो तेने कहिये, जेने पीड पराई जाने रे. मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणे हे त्यांचं कर्तव्य. माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. बघा, माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. माणसाला जाती धर्म पंथाच्या नावाखाली कमी समजणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे. अशा पद्धतीने आपल्याला या उतार्याचं वाचन करता आलं पाहिजे. परीक्षेमध्ये असल्यानंतर तुम्हाला असा मोठ्याने उतारा वाचता येणार नाही, परंतु तुम्ही मनातल्या मनात जरी वाचत असलात तरी सुद्धा स्पष्टपणे त्याला थोडंसं समजून घेऊन वाचन करायचं आहे. बघा, परत एकदा पाहू. साधी राहणी व उदात्त विचारसरणी महात्मा गांधीजी यांनी प्रत्यक्ष अंगीकारली होती. देशातल्या सर्वसामान्य लोकांना अंगभर कपडे नाहीत, हे पाहून गांधीजींनी जन्मभर साधा पंचा वापरायचे ठरवले. ऊन, थंडी, वारा यांची कोणतीही पर्वा न करता जीवनभर हे व्रत पाळले. दररोज होणारी प्रार्थना ही ठरलेल्या वेळीच होत असे. प्रार्थनेमध्ये त्यांचे आवडते भजन म्हणजे वैष्णव जन तो तेने कहिये, जेने पीड पराई जाने रे. मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणे हे कर्तव्य. माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. माणसाला जाती धर्म पंथाच्या नावाखाली कमी समजणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे. बघा, महात्मा गांधीजींना आपण राष्ट्रपिता असं म्हणतो. राष्ट्रपिता ही पदवी लोकांनी त्यांना देणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही. तर हे सर्व गांधीजींना राष्ट्रपिता म्हणण्याचं काय कारण होतं, तर हे सगळे गुण त्यांच्या अंगी होते जे आपल्याला उतार्यामध्ये दिसत आहे. काय काय आहे? त्यांची राहणी साधी होती, उदात्त विचारसरणी होती. विचार हे मोठे विचार होते, संकुचित विचार नव्हते. म्हणजे साधी राहणी व उदात्त विचारसरणी महात्मा गांधीजींनी प्रत्यक्ष अंगीकारली होती. फक्त तोंडाने सांगायचं नाही, तर प्रत्यक्ष ते या विचारसरणीचा स्वतःच्या जीवनामध्ये अवलंब करायचे. स्वतः त्यांनी ती स्वीकारलेली होती. देशातल्या सर्वसामान्य लोकांना अंगभर कपडे नाहीत, हे पाहून गांधीजींनी जन्मभर साधा पंचा वापरायचे ठरवले. बघा, आपण कधी विचार करतो का आपल्या शेजारी किंवा आजूबाजूला गरीब लोक राहतात, त्यांच्या अंगावर कपडे नसतात, परंतु आपल्या मनामध्ये त्यांना मदत करण्याचा किंवा त्यांना जे त्यांची जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा आपण कधीच विचार करत नाही. परंतु महात्मा गांधीजी यांनी देशातल्या सर्वसामान्य लोकांना अंगभर कपडे घालायला नाहीत म्हणून आयुष्यभर त्यांनी सुद्धा अंगभर कपडे घातले नाहीत. फक्त साधा पंचा वापरायचं त्यांनी काय केलेलं आहे, ठरवलेलं आहे. बघा, मग ऊन, थंडी, वारा यांची कोणतीही पर्वा न करता जीवनभर हे व्रत पाळले. सोपं का? एखादी गोष्ट जीवनभर करणे ही साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी खूप मोठा त्याग हा करावा लागतो. तसाच गांधीजींनी हा त्याग केलेला आहे. कोणता? तर जीवनभर अंगभर कपडे न घालण्याचा त्याग केलेला आहे. का? तर देशातल्या सर्वसामान्य लोकांना अंगभर कपडे नाहीत हे त्यांना दिसल्यानंतर त्यांनी स्वतः सुद्धा असा निर्णय घेतला का मी सुद्धा अंगभर कपडे घालणार नाही, साधा पंचा वापरेल. ऊन, थंडी, वारा याची कोणतीही पर्वा न करता फक्त यांनी तो विचारच घेतलेला नाही, तर आयुष्यभर ते व्रत, तो नियम त्यांनी पाळलेला आहे. मग दररोज होणारी प्रार्थना ही ठरलेल्या वेळीच होत असे. बघा,
प्रार्थनेमध्ये त्यांचे आवडते भजन कोणते होते? तर वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे. वैष्णवजन म्हणजे काय? तर विष्णूचे भक्त. लक्षात घ्या, विष्णूचे भक्त हे त्यांनाच म्हणा. काय सांगितलंय बघा याच्यामध्ये, वैष्णव जन तो तेने कहिये, म्हणजे विष्णूचे भक्त त्यांनाच म्हणा जे दुसऱ्यांची पीडा जाणून घेतात, अशांना वैष्णवजन म्हणा, विष्णूचे भक्त म्हणा, असा या वाक्याचा अर्थ आहे. वैष्णवजन तो तेने कहिये, विष्णूचे भक्त त्यांना म्हणा जे दुसऱ्याची पीडा जाणून घेतात. मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणे हे कर्तव्य. मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटलं पाहिजे, हे काय आहे? कर्तव्य आहे. माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. बघा, माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. आपण विचार करतो बघा, एखादा माणूस कोणी असेल तर त्याच्या पदवी काय, त्याचं कार्य काय, तो कोणत्या पदावर आहे, किंवा तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, याच्यावरून आपण त्या माणसाची पारख करत असतो किंवा त्याला ओळखत असतो. एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर आपण म्हणतो हो तो आमचे आमदार आहे, हो ते आमचे कलेक्टर आहे, बरोबर. अशा पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये येतात. परंतु महात्मा गांधी म्हणतात की एखादा व्यक्ती हा सर्वप्रथम काय आहे? माणूस आहे. याने स्वतःला सुद्धा, तो कलेक्टर असेल किंवा आमदार असेल किंवा खूप मोठ्या उच्च पदावर असेल, तर त्या व्यक्तीने सर्वप्रथम स्वतःला माणूस म्हणून घेतलं पाहिजे. त्याला चिकटलेल्या जेवढ्या पदव्या आहेत त्या पदव्यांचा अहंकार, गर्व त्याने स्वतः पाळला नाही पाहिजे किंवा त्याला त्याचा गर्व आला नाही पाहिजे. माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे हे माणसानं समजून घेतलं पाहिजे. बघा, माणसाला जाती धर्म पंथाच्या नावाखाली कमी समजणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे. माणसाला जाती धर्म पंथाच्या नावाखाली कमी समजणे हे असंस्कृतपणाचं लक्षण आहे. बघा, आपण किती शिकलेलो आहोत, कितीही शिकलो, आणि आपण जर या जाती धर्म पंथ याला जर मानून चालत असू, एखाद्या व्यक्तीची ओळख किंवा एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या जातीवरून धर्मावरून पंथावरून मान देत असू, त्याच्या जाती धर्म पंथावरून हिनवत असू, तर गांधीजींच्या मते आपण काय आहोत? असंस्कृतपणाचं आपल्या जवळचे लक्षण आहे. अशा पद्धतीचा हा उतारा आहे. आता सांगा बरं, उतार्यामध्ये कोणाला काय अडचण वाटते? पहा, उतारा दोनदा वाचल्यानंतर मी ज्याप्रमाणे विश्लेषण केलं त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यातलं काय झालं पाहिजे? आकलन झालं पाहिजे. लक्षात घ्या. आणि ते जेव्हा समजेल तेव्हाच तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे सोडवता येणार आहेत. मग चला, आता प्रश्नाकडे वळू. पहिला प्रश्न दिलेला आहे, पुढील पैकी सुसंस्कृतपणाचे लक्षण कोणते? बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. पुढील पैकी सुसंस्कृतपणाचे लक्षण कोणते? जातीभेद पाळणे, सर्व धर्म समभाव पाळणे, स्वतःच्याच विकासाचे व्रत जोपासणे, जाती धर्म पंथ उच्च समजणे. यापैकी कोणतं उत्तर असेल? चला, ज्याला येतंय किंवा ज्याला सांगायचा प्रयत्न करायचा आहे त्याने हँड रिक्वेस्ट द्या. मोही काय?
गप्पी, बोला. मोदी, बोला. प्रयत्न करा सांगायचा. काही चुकलं की आपल्याला काही ते शिक्षा नाहीये, परंतु बोलता आलं पाहिजे. मोही कोण आहे बोला. माईक ऑन केल्यानंतर येस सर, नो सर काहीतरी बोला, म्हणजे मला समजेल का तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय असं. स्वरांजली कोरे, बोला. स्वरांजली कोरे, आवाज येतो का बाळा? हो. बोला. पुढील पैकी सुसंस्कृतपणाचे लक्षण कोणते? 4 पर्याय दिलेले आहेत. जातीभेद पाळणे, सर्व धर्म समभाव पाळणे, स्वतःच्याच विकासाचे मत जोपासणे आणि जाती धर्म पंथ उच्च समजणे. सर्व धर्म समभाव पाळणे. व्हेरी गुड. सर्व धर्म समभाव पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. बघा प्रश्न कसा विचारलाय सांगतो तुम्हाला एकदा. वाक्य आपल्याला काय दिलंय बघा. माणसाला जाती धर्म पंथाच्या नावाखाली कमी समजणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे. वाक्य आपल्याला असं दिलंय, असंस्कृतपणाचे लक्षण सांगितलंय, माणसाला जाती धर्म पंथाच्या नावाखाली कमी समजणे. हे कशाचं लक्षण सांगितलं? असंस्कृतपणाचं. परंतु प्रश्न विचारताना त्यांनी त्याला थोडस फिरवलं आणि प्रश्न थोडासा विरुद्ध अर्थाने विचारला. काय? सुसंस्कृतपणाचे लक्षण कोणते? तो प्रश्न व्यवस्थित नाही वाचला तर काही जण त्याचं उत्तर 4 नंबर सुद्धा सांगू शकतात. आपल्याला असंस्कृतपणाचं लक्षण विचारलेलं नाही, तर आपल्याला सुसंस्कृतपणाचं लक्षण विचारलेलं आहे. मग सुसंस्कृतपणाचं लक्षण काय आहे? तर सर्व धर्म समभाव पाळणे. व्हेरी गुड, छान. बघा 2 प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. याच्यावरतीच इथे फक्त असंस्कृतपणाचं लक्षण जर म्हटलं तर मग उत्तर आपलं येणार आहे जाती धर्म पंथ उच्च समजणे. परंतु आपल्याला दिलेलं आहे सुसंस्कृतपणाचं लक्षण. मग सुसंस्कृतपणाचं लक्षण काय आहे? तर सर्व धर्म समभाव पाळणे, अशा पद्धतीने. व्हेरी गुड, छान. दुसरा प्रश्न, गांधीजी पंचा नेसू लागले कारण, त्याचे 4 पर्याय दिले. ते रोज प्रार्थना करत, जाती धर्म पंथ नष्ट व्हावेत, सर्वसामान्य लोकांना अंगभर कपडे नाहीत म्हणून त्यांना पंचा आवडत होता. यापैकी कोणतं उत्तर येईल? चला, कोण सांगतंय? कार्तिक मुरुमकर, बोला. कार्तिक मुरुमकर, बोला. आवाज येतो का बाळा? प्राजक्ता सारूक, आवाज येतो का? बोलायचं. आपल्याला आता परीक्षा होईपर्यंत क्लास दररोज करायचा आहे ना, तर तुम्ही बोलल्यानंतरच मला समजेल. प्राजक्ता सारूक, बोल बाळा. माऊली कोराळे, बोला. माऊली कोराळे, बोला. गांधीजी पंचा नेसू लागले कारण, त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यातलं योग्य उत्तर काय असू शकते? चला, सार्थक सारूक, बोला. सार्थक, बोलायचा प्रयत्न करा. बोलायचा प्रयत्न करा. राजवीर कोंडारे, बोला.
राजवीर आवाज येतो का राजवीर? हॅलो सर. बोला. सर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 काय दिलेलं आहे बघा. गांधीजी पंचा नेसू लागले कारण त्याचे 4 पर्याय दिले. ते रोज प्रार्थना करीत, जाती धर्म नष्ट व्हावेत, सर्वसामान्य लोकांना अंगभर कपडे नाहीत, त्यांना पंचा आवडत नाही. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. सांगा बरं कितव्या ओळीमध्ये उत्तर आहे त्याचं? बोला. बंद केला का माईक? राजवीर बोल. कोंढारे हे पाहिजे आहे. देशातल्या सर्वसामान्य लोकांना अंगभर कपडे नाहीत हे पाहून गांधीजींनी जन्मभर साधा पंचा वापरायचे ठरवले. या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. छान. चला पुढे. वसा या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? वसा या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? बोला. विचार, कल्याण, प्रार्थना, व्रत. वसा या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? विचार, कल्याण, प्रार्थना, व्रत. स्वराली जावळे बोला. सांगता येईल का? स्वराली आवाज येतो का? हाय सर. हा. वसा या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? नाही. बरं लक्ष द्या. वसा या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? त्याचं उत्तर इथं आहे. ऊन, थंडी, वारा यांची कोणतीही पर्वा न करता जीवनभर व्रत पाळले. म्हणजेच वसा या शब्दाचा अर्थ आहे व्रत पाळणे, नियम पाळणे. लक्षात घ्या. वसा या अर्थाचा कोणता शब्द आहे? तर व्रत पाळणे. म्हणजेच वसाचा अर्थ आहे व्रत, नियम. एखादा नियम आयुष्यभर त्यांनी पाळला, व्रत पाळलं. कोणतं व्रत पाळलं? ऊन, थंडी, वारा यांची कोणतीही पर्वा न करता त्यांनी आयुष्यभर साधा पंचा वापरायचं व्रत पाळलेलं आहे. चला. या उतार्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का सांगा? ईश्वरी लाड लेफ्ट होऊन जॉईन कर बाळा. आवाज तुला व्यवस्थित येईल. चला आता पुढच्या उतार्याकडे जाऊ. हा. पहिला उतारा ज्याप्रमाणे आपण सोडवला त्याचप्रमाणे उतार्याचं वाचन 2 वेळेस करायचं सांगितलंय. उतार्याचं वाचन करत असताना योग्य आरोह अवरोहानुसार करायचं. म्हणजे वाचताना एकदम लयबद्ध वाचन करायचं. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का? आपल्याला लवकर लक्षात राहतं. असं जर वाचलं मी
डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे असं वाचल्यानंतर या वाक्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. लक्षात घ्या, या वाक्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी संपूर्ण वाक्य हे एका तालासुरामध्ये वाचलं पाहिजे. डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्याची लांबी सुमारे 10 फूट असते. त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी 30 मैल असतो. काही वेळा तर ते ताशी 40 ते 60 मैल वेगाने पोहतात. लक्षात घ्या, वाचन हे आपल्याला स्पष्ट आलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला उतार्याचा अर्थ कळणार नाही. मग पुढे, डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही, तर तो सस्तन प्राणी आहे. बघा, माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. श्वास घेण्यासाठी अधूनमधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते. डॉल्फिन विविध प्रकारचे 32 आवाज काढतो. डॉल्फिन माणसासारखा मोठ्या मोठ्याने हसू शकतो, ओरडूही शकतो. शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो म्याव असा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो. डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते. आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनी लहरींनी संपर्क साधतात. असा हा डॉल्फिन वरचा उतारा आहे. डॉल्फिनची माहिती आपल्याला या उतार्यामध्ये दिलेली आहे. मग काय दिलंय बघा बरं, परत एकदा पाहू. डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा प्राणी आहे. तो उथळ पाण्यामध्ये राहत नाही. तो खोल समुद्रामध्ये राहणारा प्राणी आहे. का? तर त्याची लांबी सुमारे 10 फूट असते. 10 फूट लांबी म्हणजे किती माहिती आहे का? जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेले असाल तर तुमच्या घराचा जो स्लॅब असतो की नाही, तो स्लॅबची उंची साधारणपणे 10 फूट असते. लक्षात घ्या, कोणाच्या ठिकाणी कुठे 9 फूट असते, कुठे 11 असते, पण आपण लक्षात घ्यायचं की साधारणपणे आपल्या घराच्या भिंती जेवढ्या उंच आहेत फरशीपासून स्लॅब पर्यंत, तेवढी त्याची 10 फुटाची उंची असते. त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. बघा, त्याचं तोंड जे आहे ते पक्ष्याच्या चोचीसारखं असतं. त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी 30 मैल असतो. ताशी सरासरी किती मैल असतो? 30 मैल असतो. काही वेळा तर तो 40 ते 60 मैल वेगाने धावतो. बघा, लक्षात येतंय का? काही वेळा तर तो ताशी 40 ते 60 मैल वेगाने पोहतो. डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही. बघा, तर तो सस्तन प्राणी आहे. माशाप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते. डॉल्फिन विभिन्न प्रकारचे 32 आवाज काढतो. डॉल्फिन माणसासारखा मोठ्या मोठ्याने हसू शकतो, ओरडूही शकतो. शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो म्याव असा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो. डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते. आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनी लहरींनी संपर्क साधतात.
बघा, अशा प्रकारचा हा डॉल्फिन वरचा उतारा आहे. बघा, मग याच्यामध्ये काही शब्द नवीन आहेत. बघा, काही शब्द काय आहेत, नवीन आहेत, ते पण आपण समजून घेऊ. लक्षात घ्या. मैल, मैल कशाला म्हणायचं? मैल दिले ना आपल्याला, 30 मैल असतो सरासरी वेग त्याचा, 30 मैल असतो किंवा 40 ते 60 मैल वेगाने तो पोहतो. तर मैल म्हणजे किती? लक्षात घ्या. मैल म्हणजे 1.509 सॉरी 609 1.609 किमी किंवा 1.600 किलोमीटर. बघा, एक मैल म्हणजे 1.609 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त. एक मैल म्हणजे 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त. ॲक्युरेट सांगायचं तर 1.609 किलोमीटर. मैल पूर्वीचं जे माप होतं ते मैलाचं होतं. मग आपल्याला मैल कशाला म्हणायचं हे कळायला पाहिजे. त्यानंतर सस्तन. सस्तन म्हणजे काय? तर जे प्राणी पिलांना जन्म देतात, जे प्राणी पिलांना जन्म देतात त्यांना सस्तन प्राणी म्हणतात. बघा, त्यांना म्हणायचं सस्तन प्राणी. कुठे कुठे शब्द आले बघा, इथे मैल आलाय, इथे सस्तन आलेला आहे. कल्ले. बघा, साधे मासे आणि डॉल्फिन माशामध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. साध्या माशांना श्वासोच्छ्वास करण्यासाठी कल्ले असतात. ते पाण्याच्या बाहेर न येता सुद्धा पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन या कल्ल्यांच्या साहाय्याने शरीरासाठी घेऊ शकतात. मात्र डॉल्फिन माशाला कल्ले नसल्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी वारंवार पाण्याच्या वर यावं लागतं. लक्षात घ्या, पाण्याच्या बाहेर यावं लागतं. हा डॉल्फिन मासा आणि साध्या माशांमधला फरक आहे. डॉल्फिन मासा अंडी घालत नाही, तर तो काय करतो? पिलांना जन्म देतो. आणि इतर मासे हे अंडी घालतात. लक्षात घ्या. हा, त्याच्यानंतर इतर मासे आवाज काढू शकत नाहीत, परंतु डॉल्फिन मासा हा 32 प्रकारचे आवाज काढू शकतो. त्यामध्ये तो माणसासारखा मोठ्याने हसू शकतो, ओरडूही शकतो, तो शिकारीचा पाठलाग करत असताना गुरगुरतो. बघा, काय काय करतोय तो? हसतो, ओरडतो, गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो म्याव असा आवाज करतो. आणि शत्रूला घाबरवण्यासाठी उच्च स्वरामध्ये ओरडतो. बघा किती प्रकारे तो 32 प्रकारचे आवाज काढू शकतो. त्याच्यातले इथे त्यांनी 4 प्रकार दिलेले आहेत. हसू शकतो, ओरडू शकतो, गुरगुरतो, म्याव असा आवाज करतो किंवा उच्च स्वरामध्ये ओरडतो. मग डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय हे तीक्ष्ण असते. तर किती तीक्ष्ण असते? तर आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनी लहरींनी संपर्क साधतात. बघा, त्याची पोहण्याची स्पीड सुद्धा खूप जास्त आहे बरं का.
40 ते 60 किलोमीटर, सॉरी 40 ते 60 मैल. बघा, म्हणजे 60 मैल वेगाने जर तू पोहत असेल तर किलोमीटर मध्ये त्याचा जर आपण विचार केला तर 90 ते 92 किलोमीटर प्रति तास या वेगाने तो पोहू शकतो. काही वेळा सरासरी त्याचा वेग 30 मैल. अशा पद्धतीचा डॉल्फिनचा आपल्याला उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावरून आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न हा इथे, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न. मग पहिला प्रश्न काय आहे तर डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा. ज्याला उतारा समजला आहे तोच या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा. चला, कोण सांगतंय? शरयू इंगोले, बोला. हॅलो मॅम. बोला बोला. माझे पर्याय क्रमांक 4 आले. बघा, डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा. त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले. डॉल्फिन मासा अंडी घालतो, डॉल्फिन मासा एकच आवाज काढतो, डॉल्फिनचे श्रवण यंत्र तीक्ष्ण नसते आणि डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4, डॉल्फिनचे तोंड पक्ष्यांच्या चोचीसारखे असते. बरोबर. हे पाहिजे इथे दिलंय पहिल्या ओळीमध्ये, तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. आता जो या प्रश्नाचं समजपूर्वक वाचन करणार नाही त्याला वरचे तीनही पर्याय बघा कसे वाटतात. डॉल्फिन अंडी घालतो तर पर्यायामध्ये दिलेले घालत नाही. डॉल्फिन मासा एकच आवाज काढतो तर पर्यायात दिले अनेक आवाज काढतो, 32 प्रकारचे आवाज काढतो. डॉल्फिनचे श्रवण यंत्र तीक्ष्ण नसते तर याच्यामध्ये उतार्यामध्ये दिले डॉल्फिनचे श्रवण यंत्र तीक्ष्ण असते. म्हणजे तीनही पर्याय जे दिले ते विरुद्ध म्हणजे नकारार्थी दिलेले आहेत. मग त्याला एकच पर्याय लागू होतो, डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते आणि हे उत्तर आहे पहिल्या ओळीमध्ये. व्हेरी गुड, छान. सर लिहून घ्यायचंय का? लिहून नका घेऊ सध्या, कारण याला लिहायला खूप वेळ लागेल मला. हे फक्त समजून घ्या. हा. समजून घ्या. आपल्याला पुस्तक आल्यानंतर पुस्तकातले उतारे घेताना त्या पुस्तकातल्या उतार्यांवरच त्याच्या उत्तरांना टिक मार्क करून घ्यायचं. हो सर. ओके, चला माईक बंद करा. पुढचा प्रश्न कोण सांगतोय? जानकी यादव बोलते का बाळ? जानकी यादव बोलते का? पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही? हॅलो सर. बोला. बोला. माझा ऑप्शन नंबर 3 आले. काय आलं? 3. नंबर 3. काय अर्थ आहे त्या शब्दाचा सांगा बरं? खोल. उथळ. उथळ हा उथळ आणि खोल. बघा, मग बघा बरं, आपण चारही याचे अर्थ समजून घेऊ. मीन म्हणजे काय? मीन म्हणजे मासा. पारद म्हणजे काय? शिकारी. उथळ म्हणजे काय? तर कमी खोल. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आहे ना. आणि हो. विहळ म्हणजे काय? तर अंडज. अंडज. मग आता बघा बरं, मासा हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे इथे, बरोबर. शिकारी हा हो. शब्द आलेला आहे कुठे आहे शिकारी? बघा,
शिकारी आहे का? हो. उथळ आणि विहग. विहग म्हणजे अंडज, म्हणजे अंडी घालणारा, बरोबर? हो. मग याचा पण अर्थ आलेला आहे. उथळ शब्द आलेला नाही. शब्द कोणता आलाय? खोल शब्द आलेला आहे. कोणता शब्द आलाय? खोल. खोल. उथळ आलेला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. 3 त्याचं उत्तर आहे. उथळ शब्दाचा अर्थ असणारा शब्द या उतार्यामध्ये नाही. व्हेरी गुड, छान. चला पुढे. अधीरा देशमुख. अधीरा देशमुख बोला. डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते? अधीरा बाळा बोल. हॅलो. बोला. डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते? 4 पर्याय दिलेले आहेत. शत्रूला घाबरवण्यासाठी, एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, श्वास घेण्यासाठी, माणसांना भेटण्यासाठी. बोला. सोपा प्रश्न आहे. अधीरा येतंय का? उतार्यामध्ये बघ बाळा, उतार्यामध्ये सापडेल तुला. उतारा वाचून उतार्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न कर. सर, बोला. माझा ऑप्शन आहे 4th. 4. माणसांना भेटण्यासाठी. उतार्यामध्ये कुठे आहे सांग बरं याचं उत्तर मला. माणसांना भेटण्यासाठी परत आपण एकदा उत्तर वाचू. डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्याची लांबी सुमारे 10 फूट असते. त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी 30 मैल असतो. काही वेळा तर तो 40 ते 60 मैल वेगाने पोहतात. आता पुढे बघा. प्रश्न काय लक्षात ठेवा. डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते याचं उत्तर शोधायचे. मग डॉल्फिन असा इतर माशांसारखा अंडी घालत नाही, तर तो सस्तन प्राणी आहे. माशाप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. आणि इथे उत्तर आहे आपलं. श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते. आता सांगा काय उत्तर आहे. डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते? बोला. श्वास घेण्यासाठी. व्हेरी गुड. श्वास घेण्यासाठी त्या माशाला, डॉल्फिन माशाला परत परत बाहेर यावं लागतं. मग आपण पहिल्यांदा सांगितलं माणसांना भेटण्यासाठी. असं या उतार्यामध्ये कुठंच दिलेलं नाहीये. मग अंदाजे उत्तर सांगून जमेल का? जमेल का अधीरा? काय? अंदाजे उत्तर सांगून जमेल का आपल्याला? नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला सापडत नसेल तर तो उतारा आपण परत वाचला पाहिजे. तो प्रश्न लक्षात ठेवून तो उतारा वाचला का त्याचं उत्तर आपल्याला या उतार्यामध्ये मिळतं. त्यामुळे अंदाजे उत्तर न सांगता
या उत्तरामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. ओके येस. ओके ठीक आहे. चला अशा पद्धतीने आपण दुसरा उतारा पाहिला. कोणाला अडचण आहे याच्यामध्ये सांगा बरं. दररोज वेगवेगळ्या मुलांना प्रश्न विचारले जातील. सर्वांनी हँडराईटची रिक्वेस्ट करून ठेवायची. लक्षात घ्या. क्लासला जॉईन झाल्याबरोबर पहिल्यांदा हाताच्या चिन्हावर टच करून ठेवायचं, म्हणजे त्याचं पहिल्यांदा नाव येतं तिथे. चला एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा कोणाला काही अडचण आहे का. नाही. उतारा कसा सोडवायचा, वाचन कसं करायचं हे समजलं का. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये एक उतारा येतो, तो उतारा सोडवावा लागतो. सोडवत असताना उतार्यावरचा प्रश्न सोडवणे म्हणजे अगदी सोपं काम. का तर त्याच ठिकाणी उत्तर असतं, आपल्याला वरचं उत्तर पाहून खाली त्याला सोडवावं लागतं. श्रद्धा क्षत्रिय, तुला ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस हँडराईटची रिक्वेस्ट द्यायची आणि ज्यावेळेस मी तुझा माईक ऑन करेल त्याच वेळेस तुला माझ्यासोबत बोलता येईल. लक्षात घ्या. हाताच्या चिन्हावर टच करायचं. हाताच्या चिन्हावर टच कर बाला. क्षत्रिय. स्क्रीनवर टच केलं का हाताचं चिन्ह दिसतं, त्याच्यावर टच केलं का माझ्याकडे रिक्वेस्ट येते. व्हेरी गुड. श्रद्धा, येतो का आवाज माझा. हो सर. हा. आता जेव्हा मी तुझा माईक ऑन केला त्यावेळेस तू माझ्यासोबत बोलू शकतेस. तोपर्यंत मी तुझा माईक ऑन करणार नाही, तोपर्यंत तुझा आवाज माझ्यापर्यंत येणार नाही, तू कितीही बोललीस तर. लक्षात. त्यामुळे रिक्वेस्ट द्यायची, हाताचं चिन्हावर टच करायचं. काही प्रश्नांचे उत्तर ज्यावेळेस विचारले जातील त्यावेळेस चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं. प्रत्येकाने दिलेलं उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये दिसतं तुमचं. तुम्ही हो तिथे सर. क्लिक करायचं आणि सेंड करायचं. सेंड केल्यानंतर तुमचं उत्तर तुम्हाला दिसत नाही, परंतु आम्हाला दिसतं. ओके. चला या ठिकाणी थांबू आपण. बाय सर्वांना. गुड नाईट.